नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आरोग्यदायी लिंबू पुदिना सरबत शिकणार आहोत। उन्हाळ्यामध्ये शरीरात उष्णता वाढलेली असते, तर ती उष्णता हे सरबत प्यायल्यामुळे नक्कीच कमी होते। त्याचबरोबर पिण्यासाठी हे सरबत तितकंच अप्रतिम चवीचं आहे। तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। लिंबू पुदिना सरबत बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं पाहून घेऊया। 1 बाउल पुदिन्याची पानं, पाऊण वाटी पिठी साखर, 4 चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा काळं मीठ घेतले आहे। आता आपण या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे पुदिन्याची पानं घालूया आणि थोडंसं पाणी घालून आपण पुदिना वाटून घेणार आहोत। पाहू शकता आपली पेस्ट बनवून तयार आहे। आता आपण ही पेस्ट गाळून घेणार आहोत। या ठिकाणी एक स्टेनर घेतलेला आहे आणि त्याखाली एक भांडा आहे। चमच्याच्या सहाय्याने आपण ही पेस्ट गाळून घेऊया आणि वरतून आपण थंडगार पाणी घालणार आहोत। यामध्ये मी 2.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। पाहू शकता पेस्ट गाळून तयार आहे। पाहू शकता आपलं सरबत गाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालत आहे। लक्षात असू द्या थंड पाण्याचाच वापर करायचा आहे सरबतामध्ये। त्याचबरोबर लिंबाचा रस घालत आहोत, काळं मीठ। या ठिकाणी साध्या मिठाचा वापर करू नका, काळं मीठच वापरा, साध्या मिठाने टेस्ट येत नाही। त्याचबरोबर जिरे पावडर घातलेला आहे। आता आपण यामध्ये पिठी साखर घालत आहोत। तुम्हाला सरबत कितपत गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखरेचा वापर कमी किंवा जास्त करू शकता। आता आपण ही साखर व्यवस्थित विरघळून घेऊया। तर पाहू शकता आपलं सरबत बनवून तयार आहे। या ठिकाणी मी 2 ग्लास घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आईस क्यूब घालत आहोत। तर 2-3 तुकडे बर्फाचे घालून घ्यायचे आहेत, म्हणजे थंडगार प्यायला मस्त लागतं सरबत। आणि आता वरतून आपण सरबत ओतून घेऊया। तुम्हाला रंगाला जरी वेगळं दिसत असेल सरबत, पण चवीला अतिशय उत्कृष्ट लागतं। तुम्ही परत परत प्याल हे सरबत, मी याची गॅरंटी देते। दिसायला जरी कारल्याचं ज्यूस किंवा पालकाचं ज्यूस दिसतं, हिरवं दिसतंय, पण चवीला अप्रतिम आहे। तर मी दुसऱ्या पण ग्लासात सर्व करून घेते आणि वरतून आपण पुदिन्याच्या पानाने डेकोरेशन करूया या पद्धतीने। तर आपलं सरबत बनवून तयार आहे। पाहू शकता मैत्रिणींनो, आपलं लिंबू पुदिना सरबत पिण्यासाठी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। नेहमीप्रमाणे रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।